शरद पवार यांनी विधान भवनात एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यात या भेटीवरून जुंपल्याचं पाहायला मिळतंय। या भेटीवरून संजय राऊतांनी टीका केल्यावर एकनाथ शिंदेंनीही त्यांच्या टीकेचा समाचार घेतला। त्यामुळे या भेटीवरून उडत असलेल्या राजकीय धुरळा पुढल्या काही काळात बसण्याची शक्यता कमीच दिसते। पाहूयात। आणि काय एकनाथ शिंदे सांगतात आम्हाला कद्रूपणा तुमच्यातला किती कद्रूपणा आतमध्ये कुठून भरलाय तो जर बाहेर काढला तर काय कराल तुम्ही? किती मिरच्या, किती पोटदुखी, किती मळमळ, किती जळजळ, काय अरे काय मी जल्लोषील चालणार नाही, जमाल गोटा पाहिजे। गैरसमजाने कोणीतरी कदाचित राऊत साहेबांना चुकीची माहिती दिली असेल, त्याच्यामुळे ते काल बोलले असते। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुधवारी विधान भवनात एकनाथ शिंदेंची भेट घेतली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनामध्ये शरद पवार पोहोचले। शिंदे मंत्रिमंडळाची बैठक सोडून पवारांच्या स्वागतासाठी आले आणि त्यानंतर त्याच दालनात शरद पवारांनी आपल्या आमदारांची बैठक घेतली। पवारांनी शिंदेंची घेतलेली भेट ठाकरेंच्या शिवसेनेला मात्र आवडलेली नाहीये। या भेटीवर आक्षेप घेत खासदार संजय राऊत यांनी थेट शरद पवारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केला। तर या भेटीमुळे आम्ही अस्वस्थ झालो आणि आमची अस्वस्थता व्यक्त केल्याचंही राऊत म्हणाले। तर यावरूनच आता ठाकरेंची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे। नक्कीच मोठे नेते आहेत, आदरणीय आहेत, पण एखाद्या ज्या गद्दारानं आपलं सरकार पाडलं त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन अशा प्रकारच्या बैठका घेणं ह्याच्यामुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता ही कमी होते आणि घसरते। माननीय शरद पवार साहेब हे आमचे नेते, महाविकास आघाडीचे ते सुप्रीम लीडर आहेत। त्यांच्या मनात माझ्याविषयी कायम श्रद्धा आणि आदर हा राहिला आणि राहील, त्यांचे माझ्यावर प्रेम आहे। मला काल वाटलं की आम्ही अस्वस्थ झालो, तिने अस्वस्थता व्यक्त केली। दरम्यान पवार शिंदे भेटीवर ठाकरेंच्या शिवसेनेने टीका केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ही पोस्ट करत जोरदार प्रत्युत्तर दिलंय। ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, आम्ही ती जपतोय, मात्र यावर टीका करणं म्हणजे एक प्रकारचा कद्रूपणा असल्याचा हल्लाबोल एकनाथ शिंदेंनी पोस्टमधून केलाय। शरद पवार साहेब राज्याचे मोठे नेते, ते आमच्या दालनात आले म्हणून त्यांचं स्वागत करण्यासाठी मी तिथे गेलो। ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे, ती आम्ही जपतोय। आता यामुळे ज्यांच्या कुणाच्या पोटात दुखत असेल, मानसिक स्वास्थ्य बिघडलं असेल, त्यांच्यासाठी आम्ही मुंबई आणि ठाण्यात आपला दवाखाना सुरू केला आहे। त्यांनी तिथं जावं आणि उपचार करून घ्यावेत। हा एक प्रकारे कद्रूपणा झालाय, अशा लोकांकडे आम्ही दुर्लक्ष करतो, असं म्हणत एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला। तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी टीका केल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंच्या टीकेचा खरपूस समाचार घेतलाय। आणि काय एकनाथ शिंदे सांगतात आम्हाला कद्रूपणा तुमच्यातला किती कद्रूपणा आतमध्ये कुठून भरलाय तो जर बाहेर काढला तर काय कराल तुम्ही? ज्या पक्षानं, ज्या उद्धव ठाकरेने तुम्हाला इथपर्यंत पोचवलं त्यांच्याविषयी तुम्ही काय कृतज्ञता ठेवली? नाही ना, त्यांनी हे बोलू नये। शरद पवार यांच्यासारखा नेता जेव्हा अशा व्यक्तीला भेटतो तेव्हा त्या व्यक्तीला प्रतिष्ठा मिळते, हे पवार साहेबांचं मोठेपण असं माझं म्हणणं। पवार शिंदे भेटीवरून सुरू झालेला ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेचा सामना काही इथंच थांबलेला नाही आहे। तर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधलाय। मग प्रश्नाच्या बैठकीनंतर पवार साहेब खाली जाता तिकडे आले, त्यांना कोणाशी त्यांच्या लोकांशी बोलायचं होतं, माझ्या दालनामध्ये आले आणि मी वरती कॅबिनेटला होतो। मला माहीत पडलं तिकडे पवार साहेब आलेत। आता ज्येष्ठ नेते पवार साहेब आता आपले तिकडे बसले दालनात। मी ताबडतोब गेलो, त्यांना आपली संस्कृती आहे, शाल श्रीफळ दिलं। अरे काय किती मिरच्या, किती पोटदुखी, किती मळमळ, किती जळजळ, काय अरे काय मी जल्लोषील चालणार नाही, जमाल गोटा पाहिजे। दरम्यान खासदार संजय राऊत यांनी शिंदे आणि पवार भेटीवर आक्षेप घेत संताप व्यक्त केल्यानंतर
या भेटीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी हे स्पष्टीकरण दिलंय। एकनाथ शिंदे आणि शरद पवारांची भेट राजकीय नव्हती अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे। आणि हे अगदी कॅज्युअली झालेली एक घटना आहे आणि मीही काल संजय राऊत साहेबांना फोन करून सांगितलं काय घटनाक्रम झाला। त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे गैरसमजाने कोणीतरी कदाचित राऊत साहेबांना चुकीची माहिती दिली असेल, त्याच्यामुळे ते काल बोलले असतील। ठाकरे आणि शिंदेंमध्ये मोठं राजकीय वैमनस्य आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाहीये। दोन्ही नेत्यांमध्ये विस्तवही जात नाही। त्यातच ठाकरेंचे 6 खासदार पडून महिनाभरही झाला नाही आणि शरद पवार यांनी शिंदेंच्या आज दालनात जाणं, शिंदेंची भेट घेणं, तिथंच आमदारांची बैठक घेणं हे ठाकरेंच्या शिवसेनेला काही रुचलेलं नाहीये आणि त्यावरून त्यांनी संताप व्यक्त केल्यानंतर एकनाथ शिंदे आणि ठाकरेंमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।